नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर तामेदर यूट्यूब चॅनलला। आणि आज आपण आलो आहे कारंजा घाडगे या गावामध्ये। तर जे वर्धा जिल्ह्यामध्ये पडते। तर इथे आपण बरेच 3-4 महिन्यापासून यांच्याशी आपला फोनवर कॉन्टॅक्ट होता आणि यांनी आपल्याला इथे बाग पाहण्यासाठी बोलून घेतलं होतं। त्यासाठी आपण आज व्हिजिटला आलो आहे। तर इथे आपण आल्यानंतर आपल्या लक्षात आलं की हे जे 6 वर्षाचे झाड आहे, झाडांचं वय 6 वर्ष आहे आणि तुम्हाला 6 वर्षाच्या झाडाचं कॅनोपी लक्षात येत असेल की माझे जे तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघता त्याच्या प्रमाणात हा कॅनोपी कसा आहे। इथे पाहिजे तशी वाढ झाडाची झालेली नाही आहे। त्याचे कारण बरेच आहे। आंतरपीक आणि हे तुमच्या समोरच दिसते सध्या आंतरपीक जे आपण गहू इथे 6 वर्ष कंप्लीट झाले असतानाही इथे जे गहू घेतलं गेलं आहे आणि गव्हाचं अंतर खोडापासून जे अंतर आहे, आपण इथे सिंगल पट्टी घ्यायला लावतो जर करायचं असलं तर। हे जे 2 फट्ट्या केलेल्या आहे इथं आपण सिंगल पट्टी घ्या म्हणतो, पण इथे यांनी म्हणजे यांचं ते यंत्र तसं नसल्यामुळं डबल पट्टी घेतली। ठीक आहे, कारण यांना यावर्षी आता आंबेबार धरायचा नव्हता, मृगबारासाठी तयारी करायची। तर आपण यांना म्हटलं होतं फोनवर की घ्या गहू, पण इथे आल्यावर लक्षात आलं की गहू घेणं पण इथे थोडंसं किचकट झालं आहे। इकडे अशा प्रकारे पाणी सुरू आहे। पाणी द्यायची पद्धत पण यांची मला आवडली, ते तुम्ही पण बघा, म्हणजे तुम्हालाही पुढं चालून त्याचा फायदा होऊ शकतो की जर माणूस नसेल, लेबर नसेल, तर पाणी कसं द्यायचं आणि बिना माणसाचं भरणं कसं आटोपलं पाहिजे। हे बघा, यांनी काय केलं, PVC पाईपाला प्रत्येक वाफ्यापाशी होल मारले आणि ते प्रत्येक वाफ्यात 3-3 किंवा 2-2 होल असे तिथे पाणी जाते आणि त्या पाण्यामुळे हे सगळं आपलं हळूहळू भरून निघते। याच्यामुळे इथे थांबण्याची गरज नाही। बटन दाबून दिली की एक ॲव्हरेजली तास, 1.5 तास, 2 तास जे काही लागतं ते पूर्ण भरायला पट्टी ती भरणं झाली की इथे यायचं आणि हे पुढं पलटवायचं, म्हणजे सोपं होते। इथं लेबरचं काम नाही जास्त। तर आता या बागेला आपल्याला जे अडचण आहे की कॅनोपी खास नाही आहे, आतमध्ये काडी पण पडलेली आहे, वर शेंडा चांगला चालतो आहे, त्याला आता मॅच्युअर करणे हे आपला सगळ्यात मोठाचा विषय आहे। आणि मॅच्युअर करून मार्च एप्रिलपर्यंत मॅच्युअर करणे आणि मॅच्युअर करून पुढच्या जूनला आपण याला बार धरणार आहे। आणि आता गहू जसजसा मोठा होईल तसतसं इथे ओसावा वाढणार, जमिनीचं वापसा कंडिशन, त्याच्यानंतर आपल्याला जे न्यूट्रिशन झाडामध्ये द्यायचे ते देणं होणार नाही। या सगळ्या अडचणी आपल्याला सॉल्व कशा करायच्या ह्या तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की याला ड्रीपमधून कसं न्यूट्रिशन द्यायचं, कारण आपण याला खत टाकू शकत नाही, जमिनीची मशागत होणार नाही गहू निघाल्याशिवाय। तर या गोष्टीवर, अडचणींवर मात कसं करायची हे तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये बघणार। आज फक्त हे तुम्हाला दाखवायचं होतं की अशा पद्धतीने जे गहू लागवड केलेली आहे किंवा आंतरपिकाची लागवड केली आपण म्हणू, गहूच नाही कुठलंही पीक घ्या, तर असं शक्यतो शेतकरी बांधवांनी इथून पुढं करू नका। ज्यांची तयारी असेल की आता आपला आंबेबार फुटला नाही किंवा फुटणार नाही, मृगबार धरायचं आहे, तर पुढच्या मार्चपर्यंत एखादं पीक घेऊ, हरभरा, गहू किंवा कुठलंही जे काय असेल, शक्यतोवर टाळा। 6 महिन्यासाठी त्या झाडाला त्रासामध्ये टाकू नका। आणि 6 महिन्यामध्ये गव्हाचं जे उत्पन्न येत असेल, खर्च करून जे उत्पन्न येईल, जे प्रॉफिट होईल, ते तुम्हाला पुढच्या वर्षी संत्रा झाड निश्चितच डबल करून देईल, हे जरूर लक्षात ठेवा। त्याच्यामुळं यांनी जे केलं आहे तसं शक्यतोवर ज्यांनी करायचं असेल, ज्यांना अजून गहू पेरायचं असेल किंवा दुसरं आंतरपीक करायची तयारी असेल 10 दिवसात 15 दिवसात, त्यांनी ते करू नका शक्यतो। आणि जे की मी मृगाची तयारी सांगितली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या काही व्हिडिओमध्ये, ते पाहत राहा, म्हणजे तुम्हाला मृगबारासाठी काय तयारी करायची पुढच्या वर्षीच्या ते लक्षात येईल। आणि असंच संपूर्ण म्हणजे माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती वेळच्या वेळी मिळत राहील। धन्यवाद।